आज आपण बनवूयात एकदम चमचमीत छोले. अगदी बाहेर स्टॉलवरती मिळतात तसे आणि एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. ह्यात लसूण घालायचं आहे 5-6 पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आलं घालून ह्याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही छोले बनवताना बटरसुद्धा वापरू शकता. 2 ते 2.5 चमचे तेल घ्यायचं आहे. अर्धा छोटा चमचा मोहरी आणि काही खडे मसाले घातलेले आहेत. तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची, 2 लवंग, 3 ते 4 काळे मिरे, त्याचबरोबर 2 हिरवी वेलचीसुद्धा घातलेली आहेत आणि अर्धा छोटा चमचा जिरं घातले. खडे मसाले थोडेसे फुलले की लगेच ह्यात आपण एक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडासा परतवून घ्यायचा. कांदा परतलं की ह्यात तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची आहे. टोमॅटोसोबत आलं आणि लसूण आपण वाटून घेतलेले एकत्रित. जर तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरणार असाल तर ती घातली तरी चालेल. आता ही टोमॅटोची प्युरी 1-2 मिनटं थोडीशी परतत आली की लगेच मसाले घालायचे आहेत. धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 छोटा चमचा छोले मसाला घालायचा आहे. छोले मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी किंवा किचन किंग मसाला वापरू शकता आणि घरगुती तिखट मसाला चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे वापरायचा आहे. आता मसाले परतताना गॅस एकदम लो करायचा आहे. आपण छोले बघूयात. तर इथे छोले जे आहेत ते रात्रभर भिजवून घेतले होते. त्यानंतर मी 3 शिट्ट्या काढून कुकरला शिजवून घेतलेले आहेत. छोले पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी ठेवायचे आणि मग हे शिजवून घ्यायचे आहेत. ते छोले मस्त शिजलेले आहेत. ह्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं होतं ते पाणी आणि छोले सगळं घातले. छोले कढईमध्ये घातल्यानंतर असे मस्त मसाल्यामध्ये थोडेसे मॅश करून घ्यायचे म्हणजे मग छोलेची जी भाजी आहे ती छान मिळून येते. आता ह्यात तुम्ही पाणी घालायचे. तर गरम पाणी घालायचे. तर जवळजवळ 1-1.5 ग्लास मी गरम पाणी वापरलेलं आहे आणि अर्धा छोटा चमचा कॉफीचं पाणी बनवून घेतलं होतं. अर्धा छोटा चमचा कॉफी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि ते पाणी ह्यात घातलेलं आहे आणि रंग आणि फ्लेवर छान येतो छोल्यांना. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं. गरम पाणी घातल्यामुळे छोल्यांना रंग अजून छान येतो, त्यामुळे गरम पाणीच घाला वरून घालताना. उकळी आली की गॅस एकदम लो करायचा आहे आणि 10 मिनटं चांगले आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचे आहेत. 10 मिनटं हे मसाल्यामध्ये मस्त शिजले की चव छान येते आणि रस्साही ह्याचा खूप मस्त उतरतो. आपण जे छोले मॅश करून घेतले होते त्यामुळे भाजी मस्त मिळून येते. वरून थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे. तर अगदी झटपट आणि चमचमीत असे हे मसाला छोले तयार झालेले आहेत. गरमागरम चपातीसोबत, पराठ्यासोबत किंवा मग तुम्ही भटुऱ्यासोबत हे सर्व करा. अप्रतिम असे झालेले आहेत बघा आणि खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला हे छोले कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.